तर पद्म पुरस्कार जाहीर झालेले डॉक्टर विलास डांगरे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. पाहूया. आपल्यासोबत नागपूरचे सुप्रसिद्ध व सुविख्यात होमिओपॅथी डॉक्टर विलास डांगरे आहे. सर, भारत सरकारने तुमच्या कार्याचा गौरव केलेला आहे आणि आज तुम्हाला पद्मश्री पुरस्कार जाहीर केलेला आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया? यामध्ये मला आनंद एवढ्यासाठी होतो आहे की भारत सरकारने केवळ माझा नव्हे तर माझ्या चिकित्सा पद्धतीला मोठं केलेलं आहे, मोठा पुरस्कार दिलेला आहे असं मी मानतो. अनेक वर्षापासून तुमचं कार्य आहे या क्षेत्रामध्ये. आज कधी कळलं तुम्हाला की भारत सरकारने तुम्हाला पद्मश्री जाहीर केलं? आज दुपारी 11:30 वाजता होम मिनिस्ट्रीकडून फोन आला आणि त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीचा पुरस्कार आम्ही देतो आहे, याला तुमची मान्यता हवी आहे. तर मी अगदी म्हणजे मोठ्या अंतःकरणाने, कारण हा जो पुरस्कार आहे हा जनता जनार्दनाचा पुरस्कार आहे, हे मी ग्रहण केलंच पाहिजे हे समजून मला याचा आनंद झाला. आज जेव्हा तुमचा या पुरस्काराने सन्मान झाला, मागे वळून पाहताना आणि इतर जे होमिओपॅथी क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करतात त्यांना काय सल्ला द्याल? आपला विश्वास स्वतःवर एक आणि आपला विश्वास आपल्या चिकित्सा पद्धतीवर हा जर आपण कायम ठेवला, त्याच्यावर दृढ निष्ठा ठेवली, त्याच्यावर जर प्रेम केलं तर आपण यश मिळवण्यामध्ये यशस्वी होतो. कॅमेरामॅन अतुल हिडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.